पुणे विषारी दारू प्रकरण शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी ते दुकान फोडलं, स्वतः रोहित पवारांनी काउंटर तोडला। पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे विषारी दारू पिऊन जवळपास 14 जणांचा मृत्यू झाला। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। दारूमध्ये मिथेनॉल असल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली। पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला अटक केलेली आहे। दारू अड्ड्याचा मालक कर्णसिंह विरकासह 8 जण अटकेत आहेत। त्याच्या दारू अड्ड्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली। तिथे रोहित पवार स्वतः पोहोचले आणि त्यांनी काउंटर फोडला। रोहित पवारांसह शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा दारू अड्डा फोडून काढला, जिथे लावलेले पत्रे उखडले। जेव्हा सिस्टीम काम करत नाही तेव्हा पोलीस प्रशासन कमी पडतं, तेव्हा आम्हाला अनेकांना एक संदेश द्यायचा आहे, काही गोष्टी हातात घ्याव्या लागतील। लहान मुलींवर अत्याचार होतो, महिलांवर अत्याचार होतो, सिस्टीम मदत करत नाही। अजितदादांच्या बाबतीत सिस्टीम मदत करत नाही असं रोहित पवार यांनी म्हटले। दारू पिऊन गरिबाची माणसं मरताय, सिस्टीम काही करत नाही आणि त्यामुळे लोकांना कायदा हातात घ्यावा लागतो आहे। कार्यकर्त्यांनी दारू अड्ड्यांची तोडफोड केली आहे। बुलडोझर धर्म बघून चालवलाच जातो, सामान्य लोकांचा जीव जातो, तेव्हा प्रशासन शांत बसतं, अशा शब्दात रोहित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला आहे। त्याआधी ते ससून रुग्णालयात गेले आणि विषारी दारूमुळे अडचणीत असलेल्या पीडित कुटुंबाची भेट घेतली। विजिटिंग सुपारी माझं असं मत आहे, मला कार्यकर्त्यांना विनंती आहे की 15-18 लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि असं एखादी ठिकाण दारू विकली जाते, तर मला असं वाटतं की हे आपण उद्ध्वस्त करायला ही जबाबदारीने उद्ध्वस्त करून टाकावं। कार्यकर्त्यांकडून अशा पद्धतीने तोडफोड या ठिकाणी केली जाते। पोलीस अजून या ठिकाणी पोहोचलेले आता आपण बघतोय जो काउंटर होता, जी खुर्ची होते, ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे।